नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेफ समाधान आपले स्वागत करत आहे चर्चा पिकांची व चर्चा इत्यादी या चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आज एक अशा विषयावर चर्चा करणार आहोत जे की शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे. आजचा पॉईंट म्हणजे आपला असा आहे की ऊस पीक जर नवीन जर कोणी लागवड करत असाल किंवा खोडवा जर ऊस असेल तर त्यामध्ये जे आहे ते आपण बेसल डोस मध्ये नेमकं अशी कोणती बॅग मिक्स करावी जे की आपल्याला पुढे चालून जे आहे ते आपल्या पिकामध्ये जे आहे ते वाढ फुटवा होण्यास सगळ्यात मदतगार होईल. आपण ते या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तर प्रथम आपण जे आहे ते आज एक बॅग बघणार आहोत जे की आपल्याला जे आहे ते बेसल डोस मध्ये त्या बॅगचा वापर कसा करता येईल आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रथम शेतकरी मित्रांनो, ही एक किंगझाइम आहे जे की आपल्याला षण्मुखा ॲग्रीटेक कंपनीचे आपल्याला मार्केटमध्ये मिळते बॅग. तर या बॅगचा आपण वापर जे आहे ते नेमकं कसा करायचा व याचे नेमकं फायदे कोणते होतात आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व आपण ह्याच्यामध्ये या बॅग मध्ये कोणते घटक येतात. तर मित्रांनो, या बॅग मध्ये जे आहे ते आपल्याला किंगझाइम मध्ये जे आहे ते पहिलं जे घटक येतो तो म्हणजे अमिनो ऍसिड, दुसरा घटक येतो तो म्हणजे सीवीड म्हणजे समुद्री शेवाळ, तिसरा घटक येतो ह्याच्यामध्ये जे आहे ते एन्झाइम्स येतात व चौथा घटक जे की सेंद्रिय नायट्रोजन म्हणलं जातं. तर असे 4 घटक जे आहे ते आपल्याला या किंगझाइम बॅग मध्ये जे आहे ते बघायला भेटतात. जेणेकरून आपल्याला या बॅग मुळे जे आहे ते मित्रांनो, नेमकं ही बॅग आपली नेमकं काम काय करते आपण ते प्रथमतः पाहणार आहोत. जर ह्या बॅग मध्ये जे आहे ते आपल्याला जे आहे ते सेंद्रिय घटक बघायला मिळतात. सेंद्रिय घटक असल्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे आहे आपल्या झाडामध्ये जे आहे ते झाडामध्ये असो की आपला ऊस असेल तर ऊसामध्ये जे आहे ते आपल्याला प्रथमतः जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये बेसल डोस सोबत जर गेल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला वाढीच सगळ्यात जास्त आपल्याला जे आहे ती चालना देण्यासाठी ही बॅग आपली काम करणार आहे. सेकंड, ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये पडल्यानंतर जे आहे ते आपले ही याच्यामध्ये जे घटक येतात तर ते सेंद्रिय असल्यामुळे जे आहे ते आपल्या जी जमीन राहते जमिनीला सुपीकता बनवण्यासाठी या बॅगेचं आपल्याला सगळ्यात जास्त मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये जे आहे ते आपल्याला समजा झाडामध्ये तिसरा बदल जो होतो तो म्हणजे जे आहे ते आपल्या झाडाला ग्रीनरी येण्याचं काम जे आहे ते आपलं किंगझाइम ही बॅग आपल्याला करून देणार आहे. तर याचा वापर आपण जे आहे ती कोणकोणत्या पिकामध्ये पाहणार आहोत तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला यामध्ये जे आहे ती मिरची पीक असेल, ऊस पीक असेल, हळद पीक असेल किंवा टोमॅटो पीक असेल किंवा इतर कुठलेही पीक असेल, आपल्याला या कुठल्याही पिकाला जे आहे ते आपल्याला ही बॅग आपल्याला काम करून देणार आहे. शेतकरी मित्रांनो, पॅकिंग आहे आपल्याला की मार्केटमध्ये आपल्याला 25 किलो भेटून जाईल, 5 किलो भेटून जाईल, 8 किलो भेटून जाईल. या तिन्ही पॅकिंग मध्ये जे आहे ते आपल्याला मार्केटमध्ये ही बॅग अवेलेबल होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.